सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंग समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवे करता उच्चारलेला आहे। अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे, महाराज म्हणतात संताला आलिंगन दिलं तर त्या आलिंगनामध्ये सायुज्य मोक्षाची प्राप्ती, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, असा संताचा विशेष करून महिमा आहे महाराज म्हणतात। पण तो महिमा वर्णन करणं अथवा बोलणं शब्दाच्या वाणीच्याही पलीकडे आहे। झाली बोला याची सीमा, याहीपेक्षा महाराज म्हणतात ज्या संताच्या आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो असे जे महात्मे आहेत, असे जे सत्पुरुष आहेत, असे जे संत आहेत, अशा महात्म्यांच्या चरणाजवळ जगातली जेवढी म्हणून तीर्थ आहेत ते पवित्र शुद्ध सुचिरभूत पुनीत होण्याकरता पर्व काळाचा विचार करून साधूच्या चरणाजवळ येतात। तीर्थी पर्व काळ अवघी पायापे ऐसा संताचा, असा विशेष करून संताचा महिमा आहे। पण तो महिमा वर्णन करणं अर्थात बोलणं शब्दाच्या वाणीच्याही पलीकडे आहे। झाली बोला याची। आणि महाराज शेवटी म्हणतात ज्या संताच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो, ज्यांच्या चरणाजवळ जगातली सर्व तीर्थ पर्व काळाचा विचार करून येतात, अशा सत्पुरुषांची महात्म्याची संताची जर आपल्या जीवनामध्ये सेवा घडली तर तीच घडलेली सेवा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याला प्राप्त होते। तुका म्हणे देवा त्यांची केली, किंवा काही ठिकाणी त्यांची केल्या असाही पाठ आहे, पण त्यांची केली पावे असा विशेष करून संताचा महिमा आहे। पण तो महाराज म्हणतात वर्णन करणं अर्थात बोलणं तो शब्दाच्या वाणीच्याही पलीकडे आहे। झाली बोला याची, असा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे। एवढाला महायोगपीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय धातुमुंद्रहि समागत्य तिष्ठं आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करू प्रथम पादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केली स्मरण होई सकळ विद्यांच्या अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या। काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपोलिया विढाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय गुरुवर्य मदन महाराजांना जाऊन 25 वर्ष पूर्ण झाले। हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे महाराजांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ इथे चालत असलेला हा भैवय दिव्य अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा महाराजांची कथाही चालू आहे। आपणा सर्वांचं श्रद्धास्थान पंचकृषीचं म्हणण्यापेक्षा आपलाच तालुका नाही, नगर जिल्ह्यापर्यंत मालेगाव तालुक्यापर्यंत महाराजावर नितांत श्रद्धा असलेली मंडळी आजही महाराजांच्या पुण्यतिथीचे छोट्या मोठ्या प्रमाणात पण अनेक ठिकाणी हे उत्सव
चालू आहेत आणि इथंही गेली अनेक वर्षापासून हा उत्सव होतोय. आपणा सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन गायक वादक एकाहुनी बळीरे ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला ज्यांच्या मार्गदर्शनाने हा नामयज्ञ होतोय याच संस्थांचे अध्यक्ष पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण बबन महाराज अर्थात त्यांच्या आधिपत्याखाली चालत असलेला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आणि त्या नामयज्ञातली आजची ही 3ऱ्या क्रमांकाची सेवा आपणा सर्वांच्या प्रेमास्तव महाराजांनी माझ्यापर्यंत दिली. त्यांची आज्ञा म्हणून इथपर्यंत येण्याचा योगायोग मिळाला. असो त्या सेवेकरता जो उच्चारलेला अभंग आहे तो विश्वसंत तुकोबारा यांचा आहे. ऐका या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. या अभंगामध्ये महाराज संताचा विशेष करून महिमा आलिंगनाचा महिमा ते प्रतिपादन करतात. पण जीवाच्या दृष्टीने विचार केला, सामान्य जीवाच्या दृष्टीने विचार केला तर जीवाला संताचा महिमा सहजासहजी वर्णन करता येईल असं नाही. जीवाला सहज संत कळतील असंही नाही. का? त्याचं कारण आहे बऱ्याच वेळेला आपल्या पूर्व पुण्याईमुळे एखाद्या सत्पुरुषाची महात्म्याची भेट झालेली असते, सहवास घडलेला असतो. पण सहवास घडला, भेट झाली, संगती घडली, पण त्यांची योग्यता त्यांचा अधिकार प्रत्येकाच्या लक्षात आलाच असेल असं नाही. बऱ्याच वेळेला घडतं का? त्या जीवनाचा विचार करत असताना व्यावहारिक दृष्टीने केला जातो, पारमार्थिक दृष्टीने नाही. आणि बऱ्याच वेळेला घडत असं व्यावहारिक दृष्टीने जीवन जगताना संत महात्मे सामान्य जीवाप्रमाणे जीवन जगत असतात. त्यांचं बोलणं चालणं राहणं उठणं बसणं खाणं पिणं सामान्य जीवापेक्षा वेगळे का सामान्य जीवाप्रमाणेच असतो व्यावहारिक जीवन? व्यावहारिक जीवन तुमच्या माझ्यासारखंच असतं महात्म्यांचं. पण पारमार्थिक दृष्टीने साधूच्या जीवनाचा विचार केला तर ते आपल्यापेक्षा वेगळं आहे म्हणण्यापेक्षा ते देवासारखं साधूचं जीवन आहे. बिडाला बऱ्याच वेळेला सहवास घडला, संगती घडली, पण तरी त्यांची योग्यता अधिकार लक्षात येईलच असं नाही. का? संगत घडली पण व्यावहारिक दृष्टीने विचार केला, आपल्याबरोबर बोलतात, आपल्याबरोबर चालतात, आपल्याबरोबर बरोबर. सहवास घडला, संगती घडली, पण व्यावहारिक दृष्टीने विचार केला, पारमार्थिक दृष्टीने त्या उंचीचा विचार केला. आणि व्यावहारिक दृष्टीने जीवन जगताना जरी महात्मे सामान्य जीवाप्रमाणे जीवन जगत असतील म्हणून त्यांची तुलना काही सामान्य जीवाप्रमाणे होती का? संतनवती जगा माणसाच्या सारीखे, संतनवती जगा माणसाच्या सारीखे, संतनवती जगा माणसाच्या सारीखे, संतनवती जगा माणसाच्या समुद्र समुद्र नदी मागे पैगा लिंगा, संतनवती जगा माणसाच्या सारखे, संतनवती जगा माणसाच्या सारखे, संतनवती जगा माणसाच्या सारखे, संतनवती जगा माणसाच्या सारखे. महाराज म्हणतात समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्र नदी आहे का? समुद्र नदी आहे का? समुद्राला नदी कधी समजू नये. समुद्र नदी नव्हे पैगा. पुढे महाराज म्हणतात पाषाण म्हणू नये लिंगा. भगवान शंकराचं लिंग आहे त्याला पाषाण कधी म्हणू? त्याप्रमाणे संतनवती जगा माणसाच्या सारखे. अरे महात्मा तो महात्मा आहे आणि सामान्य जीव तो सामान्य जीव आहे. व्यावहारिक दृष्टीने जरी तुमच्या माझ्यासारखं जीवन असेल म्हणून त्यांची तुलना सामान्य जीवाप्रमाणे होत नाही. किंवा त्यापेक्षा महाराज पुढे जाऊन बोलतात ना तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्ही समान
महाराज म्हणतात तुका म्हणे तैसे. तैसे म्हटलं की प्रश्नचिन्ह आहे. कैसे? त्याच्या अगोदर काही दृष्टांत दिले महाराजांनी. दह्याची अंगी निघे ताक लोणी. हा, दह्यातूनच एका बाजूला ताक निघतं आणि एका बाजूला लोण्याचा गोळा निघतो. पण ताकाच्या भावात किमतीत भेटल का? नाही. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी. पृथ्वीच्याच खाणीतून हिराही निघतो आणि गारगुटी निघतात. हिरा पाहिला का? हिरा पाहिला का? होय म्हणा, नाही तर नाही म्हणा, मी काय केस करीत नाही तुमच्या. होय, आमटे महाराज पाहिलाय का? हा, हिरा जरी नसला पाहिला तर माणसं म्हणतात ना, एवढा आहे आमच्या मठात हिरा. विठाला विठाला. ठीक आहे, आता हिरा पाहणं काही वार करायच्या भाग्यात नाही हो. चला, हिरा नावाचं रत्न आहे. त्याची निर्मिती पृथ्वीच्या खाणीतून आहे, गारगुटीची निर्मिती. पण दोन्हीची तुलना सारखी नाही, किंमत सारखी नाही. तसं जगामध्ये व्यावहारिक दृष्टीने साधू आणि जीव सामान्य दिसत असतील म्हणून त्यांची तुलना सारखी होत नाही. महात्मा तो महात्मा आहे, सामान्य जीव तो सामान्य जीव साहेब. म्हणून जीवाला जरी संगती घडली, सहवास घडला, पण त्यांची योग्यता लक्षात येईल असं नाही. त्या महात्म्यांचं जीवाकडून यथार्थ योग्य सार्थ वर्णनही होईल असं नाहीये का? मग जीवाला महात्मे कळतील असंही नाही, जीवाकडून त्यांचं योग्य वर्णन होईल असंही नाही. मग जीवाने त्यांचं वर्णनच करायचं नाही का? करायचं. का करायचं? भगवान सांगतात म्हणून करायचं. भगवान म्हणतात, अर्जुना, अरे वाचेला विश्रांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर तू तुझ्या मुखाने साधूची काय कर? कथा कर. जेथ वाचा विसावे ते साधू कथा. अर्जुना, वाचेला विश्रांती प्राप्त व्हावी तर तू तुझ्या मुखाने साधूची काय कर? कथा कर. मग अर्जुनाने प्रश्न केला, भगवान, ज्या महात्म्याची कथा केल्यानंतर वाचेला विश्रांती प्राप्त होती त्यांची काही लक्षणं? भगवान सांगतात, हो, 9व्या अध्यायामध्ये, महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता. या श्लोकामध्ये जे काही भगवंतांनी लक्षणं सांगितलेली आहे त्यापैकी काही लक्षणाचं आपणही वर्णन करू शकतो. महान आत्मा, यशस्वी महात्मा, जो भगवंताचा अखंड चिंतन करतो, नामस्मरण करतो, ध्यान करतो, त्यालाही आपण काय म्हणतो? महात्मा आहे. पण भगवान म्हणतात, अर्जुना, जे दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत त्या दैवी संपत्तीच्या 26 गुणाचा आश्रय ज्या साधूने केले, त्या दैवी संपत्तीच्या 26 गुणाचा अंतर्भाव ज्या साधूच्या ठिकाणी होतो त्याला महात्मा म्हणतात. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा. हा, त्याच्यावर लोड येत असला तर काही लाइटिंग बंद करा, नाही तर त्याच्यामुळे जर येत असला चालायचं. आता काय त्याला कुठं शिकालत आपलं? आता बाकीचे काही जाऊन आले, मी म्हणलं टाळकरी गेले काय अंधाराची संधी बघून. हा, दूध संतानी जन का पहिल्यापासून सांगून गेलं मधून नाही? विठाला 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 विठाला. दैवी संपत्तीचे जे 26 गुण आहेत, ऐका, त्या दैवी संपत्तीच्या 26 गुणाचा आश्रय ज्या महात्म्यांनी केलेला आहे त्यांना महात्मा असं, संत असं म्हणतात. अर्थात पण ते दैवी संपत्तीचे 26 गुण कोणते, त्यांचा अंतर्भाव महात्म्याच्या ठिकाणी कसा होतो हे सहज जीवाला कळते असं किंवा त्याचं वर्णन होईल असंही नाही का? जगामध्ये ज्या काही निरुपम गोष्टी आहेत की आपण आहे तशा आपल्या बुद्धीने जाणू शकत नाही, त्यापैकी एक महात्मा आहे. जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत की आपण आहे तशा जाणू शकत नाही. मला सांगा, सूक्ष्मात सूक्ष्म काय आहे असं जर विचारलं तर आपण त्याचं काय उत्तर देतो? सूक्ष्मात सूक्ष्म काय आहे, तर आपण त्याचं उत्तर काय देतो? आमटे महाराज, अणु. काय म्हणतो आपण? अणु. सूक्ष्मात सूक्ष्म आहे अणु, पण किती सूक्ष्म आहे?
सुईचं टोक आहे. सुईचं टोक आलं ना डोळ्यासमोर, त्या सुईच्या टोकाचे 100 भाग केले, त्याच्यातल्या 100व्या भागाला म्हणतात काय? आता होती का त्याची कल्पना दृष्टीने? सुई नसतानाही सुईचं टोक म्हटलं की डोळ्यासमोर आलं बुवा ते, पण त्या सुईच्या टोकाचे 100 भाग केले, त्याच्यातल्या 100व्या भागाला म्हणतात अनु. होती का कल्पना? याला निरुपम गोष्ट म्हणतात. आहे तशी जाणू शकत, किंवा व्यापकात व्यापक काय आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय देतो आपण? आकाश. त्याला महत्व महियान म्हणतात. आकाश एवढं व्यापक आहे. हा, व्यापकात व्यापक आहे आकाश. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आकाश एवढं व्यापक आहे, पण ते आकाश सुद्धा भगवंताच्या स्वरूपात लपंडाव खेळतं. नभ तुझं माझे खेळे लपी थपी ज्ञानोबा म्हणतात. आता आकाश ज्या भगवंताच्या स्वरूपात लपंडाव खेळतो, म्हणजे तो परमात्मा किती व्यापक. होती का कल्पना आपल्या बुद्धीने? आकाश एवढं व्यापक आहे, त्याच्या पुढे आपली बुद्धी जात नाही. पण ते आकाश ज्या भगवंताच्या स्वरूपात लपंडाव खेळतो, तो भगवान किती व्यापक. आणि ज्या व्यापक भगवंताच्या स्वरूपात आकाश लपंडाव खेळतोय, तो भगवान सांगतोय अर्जुना, अरे त्या साधूचं चित्त एवढं व्यापक आहे, एवढं व्यापक आहे की त्या साधूच्या चित्ताने मला सुद्धा काय घातली? जयाचे चित्त गवसनी व्यापका मज अर्जुना. अरे त्या साधूचं चित्त एवढं व्यापक आहे, त्या चित्ताने मला सुद्धा काय घातली? गवसनी. आपण पीटीव टाकतो त्याला काय म्हणतात मास्तर? पीटीव टाकतो त्याला खरा शब्द गवसनी. ती आता खोळ म्हणायला लागली, बॅग म्हणायला लागली, कवर म्हणायला लागले. हा, तसं भगवान म्हणतात त्या साधूच्या चित्ताने मलाही काय घातली? मग मला सांगा, आपल्या बुद्धीने व्यापक काय होतं? बोलत राहा. आकाश. आकाश ज्या भगवंताच्या स्वरूपात लपंडाव खेळतो, तो किती व्यापक. आणि त्या व्यापक भगवंताला ज्या साधूच्या चित्ताने गवसणी घातली, त्या महात्म्याची व्यापकता केवढी. अशा योग्यतेचे महात्मे संत जीवाला सहजासहजी कळतील असं नाही, आणि जीवाकडून त्यांचं योग्य वर्णन होईल असंही नाही. आपला विषय सोडून द्या, चला. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या महात्म्यांचं संतांचं वर्णन करू गेलो तो शब्दापुरे पडतात, शब्द सुटत नाही. बोलण्याची सीमा, हद्द, बाउंड्रीज संपते. झाली बोलायाची सीमा. हा, झाली बोलायाची सीमा म्हणतात ते कुणी? हबप, ते जगद्गुरु तुकोबराय. चला, आपल्या संत परंपरेचा विचार केला तर 108 संतांची मालिका जी प्रमाणभूत मानलेली, त्या 108 संतांच्या मालिकेमध्ये संत पंचायतने, म्हणजे त्या 5 संताला आणखी थोडंसं उच्च स्थान आहे. कोणते? माऊली, महावैष्णव, ज्ञानोबराय, नामदेवराय, नाथ महाराज, जगद्गुरु आणि 5वे निळोबाराय. म्हणजे बाकीच्या संताला कमी लेखतात असा अर्थ नाही, पण त्या 5 संतांचं स्थान उच्च आहे. त्या 5 पैकी आणखी 2 संतांचं स्थान थोडंसं, कोणते? माऊली आणि त्या 2 संतांमध्ये माऊलीचं स्थान आणखी थोडंसं उच्च आहे. मी फक्त अगोदर तुम्हाला माऊलीचा अधिकार सांगतो. 108 संतांच्या मालिकेमध्ये ज्यांचं स्थान सर्वात उच्च आहे, एक परंपरणी योगी आहेत, नैष्टिक ब्रह्मचारी आहेत. आतापर्यंत जे जे वैष्णव झाले त्या सर्व वैष्णवातले ते मोठे आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त वेठा, ज्ञानदान घडे देता, वैकुंठ वाटा संत गेले. देव वैष्णव मोठा, विठ्ठल नाम वेठा, ज्ञानदान घडे देता, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा, सर्व वैष्णवात मोठे आहेत. परंपरेने योगी, नैष्टिक ब्रह्मचारी आहेत, ज्ञानी आहेत. आणि सर्व संतांनी माऊलीचं जे वर्णन केलं किंवा माऊलीला जे प्रशस्ती पत्र दिलं, ते आपल्याला जे विशेषण देतात लोक असं नाही. मग महाराजांनी विशेषण दिलं. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हायसे. म्हणजे तुकोबराय म्हणतात आतापर्यंत जे जे ज्ञानी झाले त्या सर्व ज्ञानी यांचे माऊली तुम्ही कोण आहेत? तेवढं तरी म्हणे जा ना खालून, राजे. हे कोणाचं प्रमाण आहे? चला, नामदेवराय म्हणतात उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी,
आले लोटांगणी चांग देवा. नामदेवराय म्हणतात ज्ञानोबा हे उपजत ज्ञानी. याच्यापेक्षा सांगू, माऊली हे उपजत ज्ञानी आहेत म्हणण्यापेक्षा ज्ञानोबराच्या रूपाने ज्ञान अवतीर्ण झालं म्हटलं तर वावग. चला, आमच्या जनाबाईने प्रशस्ती पत्र दिलं. ज्ञानाचा 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 सागर. हो सखा माझा. हा, सागराला दुसरी उपमा आहे का? म्हटले सागर केवढा हो? म्हटले जायकवाडीच्या धरणा एवढा. असं आहे का सागर? हा, तसं ज्ञानोबराच्या ज्ञानाला दुसरी कोणाची उपमा नाही. ज्ञानाचा हे कोणाचा पुरावा आहे? जनाबाईचा. रामया जनार्दनाने वर्णन केलं. लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले. कोणी वर्णन केलं? रामया जनार्दनाने. चला, एका जनार्दनाने वर्णन केलं. ज्ञानियांचा शिरोमणी का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. म्हणतात आतापर्यंत जे जे ज्ञानी झाले त्या सर्व ज्ञानियांचे माऊली तुम्ही कोण आहेत? ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. असे सर्व संतांचे प्रमाणे. याच्यापेक्षा सांगू, स्वतः प्रत्यक्ष भगवंतानी वर्णन केलं. ऐके गा ज्ञान तू तव ज्ञानाचीच मूर्ती. किंवा देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. हे ती ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. म्हणजे भगवंतानी सर्व संतांनी ज्यांचं ज्ञानी म्हणून वर्णन केलं. हा, परंपरेने योगी नैष्ठिक ब्रह्मचारी. पण ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात खरे जे महात्मे आहेत, खरे जे संत आहेत, त्यांचं जर मी वर्णन करू गेलो, त्यांची स्तुती वर्णन करू लागलो, तर मी केलेली स्तुती, मी केलेलं त्यांचं वर्णन कदाचित योग्य होईल. असं एक दृष्टांत दिला. 15.5 रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी. त्यापेक्षा महाराज म्हणतात मी एकच करतो. उगाच माथा ठेवी जे चरणी हेची भले. हा, केलेलं वर्णन ते योग्य सार्थ होईल असं नाही. मग ते वर्णन करण्यापेक्षा उगाच माथा ठेवी जे चरणी हेची भले. मग ज्ञानोबराय म्हणतात उगाच माथा ठेवी जे चरणी हेची भले. महाराज म्हणतात झाली बोला याची. चला, स्वर्गाधिक ब्रह्माधिक देवांचा विचार केला तर महाराज म्हणतात न कळे साचार ब्रह्मादिका. स्वर्गाधिक ब्रह्माधिक देवांनाही संताचा महिमा वर्णन यथार्थ करता येईल असं नाही. पण कुणी म्हणेल महाराज ठीक आहे, स्वर्गाधिक ब्रह्माधिक देवांना नसेल महिमा वर्णन करता आला, नसेल महाराजांना वर्णन करता आला, पण आज समाजामध्ये हजारो नाही लाखो समाजामध्ये शब्द पांडित्य करणारे, अर्थात लाखो समाजाला आपल्या वाणीने काय करतात. अहो, जे लाखो समाजामध्ये शब्द पांडित्य करतात ते तर संताचा महिमा चालता चालता वर्णन करतील की नाही? हा, महाराज म्हटले नाही शाब्दिकाचे काम
विठाला विठाला चला आपल्यातल्या आता घेतो सपोजून आता एवढे फार विठाला विठाला बाकीच्या सप्त्यात ठीक आहे पण महाराजाच्या सप्त्यात नाही ते बरं वाटलं असं आहे म्हणून म्हटलं मी बघितलं दुसरं काय नाही विठाला संताचा महिमा तो बहु शाब्दिकाचे काम महाराजांनी दृष्टांत दिला बहु दुधळ जरी झाली तरी होईल का कामधेनू भरपूर दूध देणारी गाय आहे म्हैस आहे म्हणून ती कामधेनू होईल का नाही अथवा कामधेनू एवढं दूध देईल का नाही जर्सी म्हैस ती आणि कामधेनू ती कामधेनू पण कलियुगात संत वाङ्मयावर सुद्धा शंका घेणारी माणसं हा आता इथे महाराजांनी दृष्टांत दिला बहु दुधड जरी झाली पण एखाद्याने उद्या असं डोकं लावलं तर ठीक आहे महाराजांनी गाईचा आणि म्हशीचा उल्लेख केला पण एखाद्याने 10-20 खंड्या शेळ्या एकत्र आणल्या तर त्याने काही कामधुनीपेक्षा जास्त देणार काय असं उद्या कुणी डोकं लावू नये म्हणून महाराजांनी दुसरं प्रमाण लिहिलं उदंडाच्या गाई म्हशी आणि शेळ्या, म्हशी आणि शेळ्या, परित्राणी राया कामधेनू, परित्राणी राया कामधेनू. गायी म्हैसी आणि शेळ्या उदंड शब्द तिन्हीकडे लावायचा उदंड त्या गायी उदंड त्या म्हैसी उदंड त्या शेळ्या एकत्र आल्या परी त्या निराळ्या कामधेनू ती कामधेनू शिळी ती जर्सी ती म्हैस ती तसं किती शब्द पांडित्य मिरवणारा असेल म्हणून त्याला संताचा महिमा यथार्थ वर्णन करता येईल असं नाही शाब्दिकाचे काम ऐका शाब्दिकाचे काम नाही नकळे साचार ब्रह्मादिका महाराज म्हणतात उगाची माथा ठेवीजे चरणी हेची आणि तुकोबराय म्हणतात झाली बोलायाची महाराज म्हणतात शब्दापुरी पडतात शब्द सुचत नाही बोलण्याची सीमा हद्द बाउंड्रीज संपते पण महाराज जिथपर्यंत शब्द सुचतात जिथपर्यंत वाणी बंद नाही पडत जिथपर्यंत वर्णन करता येईल तिथपर्यंत तरी आम्हाला संताचा महिमा वर्णन करून मग महाराजांनी कमी वर्णन केलेला नाही भजन करा एक दृष्टांत सांगतो विठाला दृष्टांत सांगत नसतो पण सांगतो आता एक पूर्वीचा काळ थोडासा वेगळा आहे ना आत्ताचा काळ मागच्या 25-30 वर्षाच्या मागचा काळ पाहिला आणि त्यावेळेला एखादा महात्मा आहे वारकरी एखादा वैष्णव आहे ते जर गेलेच कुठं सप्त्याला नाही तर त्यांच्या दशक्रिय विधीला कीर्तन म्हणा प्रवचन म्हणा ठेवत होते पूर्वी 25-30 वर्षाच्या मागचा काळ
पण तो कोण असेल तर वारकरी आहे, वैष्णव आहे, महात्मा आहे असं असेल तर ते कीर्तन म्हणा प्रवचन ठेवत होते. आता काही तसं बंधन नाही. ते गेलेलं कोणी असो, त्याच्या गळ्यात माळा असो अथवा नसो, आळंदी पंढरीची वारी केलेली असो अथवा ज्ञानेश्वरी गाथा वाचलेली असो अथवा कीर्तन प्रवचन श्रवण केलेलं असो अथवा सप्त्यात वर्गणी दिलेली असो अथवा असा जरी पिस असला आणि तो गेला, त्याच्या कुटुंबाची किंवा जवळच्या माणसाची एक खुळी कल्पना असते की 10व्याला ठेवलं पाहिजे, काय कीर्तन म्हणा प्रवचन ठेवलं पाहिजे. ठेवतात. आता ज्याचा परमार्थाशी कुठलाच संबंध नाही, सप्तात नाही, दिंडीत नाही, वारीत नाही, नामस्मरण नाही, सत्कर्म कुठलंच नाही जीवनात, त्याच्या दशक्रिया विधीला प्रवचन ठेवलं काय, कीर्तन ठेवलं काय, सप्ताह केला काय, उद्धार वगैरे काही होणार नाही. पण ती कल्पना असते. आता लोक काही ठेवतात बा आपल्याही ठेवा असं ठेवतात ते. पण ठेवल्यानंतर आता ज्यांचं कीर्तन म्हणा प्रवचन ठेवलंय त्यांनाही माहित नसतं ती काय योग्यतेचं होतं. पण महाराज मंडळी तशी चॅप्टर असतात. जरी एखाद्या गावात ते प्रवचन म्हणा ठेवलं, सकाळी गेल्या गेल्या त्या गावातला एखादा दिसला ना, जय हरी तुम्ही इथलेच का, हो काय म्हणत होते त्यांना, मग ते सांगतात दादा तात्या नाना काय म्हणत होते ते. मग ते महाराज प्रवचनाला बसल्यावर ते सांगत असतात कर्णासारखं ज्यांचं दातृत्व होतं. आता माग बसलेले काही गावातले पाहुणे रावडे गडी म्हणतात बुवा आमचे दिले नाही त्याने, ते गेले म्हणजे या गावचं छत्रच हरपलं. माग बसलेली गडी म्हणतात छत्र हरपली गावातली. आता त्या महाराजाला तरी काय माहिती ते नमुना कसा होता. पण आता त्याला नाव ठेवून चालन का, ज्याचं नाव आहे त्याला नाव पोराकडून पाकिट घ्यायचं ना त्याचे. मग ते अमकेच होते, कर्णासारखं जातृत होतं, अमकं होतं तमकं होतं सगळं बोलतात. कधी कधी पिऊन मेलेली गडी असतात, काय सांगावं महाराजांनी. पण महाराजाला तरी सुद्धा त्याचं वर्णन, कारण पोराकडून त्याचे 1000-2000 घ्यायचेच ना. हा विढाला विढाला आणि मग ते प्रवचन म्हणा कीर्तन संपल्यानंतर पुन्हा ते 5-5 मिनिटं बोलतात बघा. ते काय म्हणतात त्याला, हा श्रद्धांजली. ते बोलतात प्रत्येक जण, पर प्रत्येकाचा एकच ताळा ठरलेला आहे बोलायचा. त्यांच्याबद्दल थोडंफार माहीत नसलं तरी थोडंफार बोलावंच लागतं. ते असे होते तसे होते, आमके धमके तमके. आणि त्यांच्या चिर आत्म्याला चिर शांती प्राप्त. याला माहीत नाही चिर आत्मा कशाला म्हणतात, चिर शांती काय, पण आलंय धक्का द्यायचा पुढं. चला त्यांना माहीत वाटलं पाहिजे आलते बुवा आमके धमके तमके असं चालतं ते. आता काय याला काहीच माहीत नाही ते चिर आत्मा काय चिर शांती काय, पण तेवढं बोलायचं आपलं. चला मग ते असे 10-5 जणांची ती झाली श्रद्धांजली. पण ज्याचं 10वं होतं ना चालू विधी, त्याचं ज्याचं उभा आयुष्य संगतीत गेलं ते तिकडं बसलेलं होतं मागं कोपऱ्यात. कुणाचं तरी लक्ष गेलं. अरे म्हटले ज्यांचं दोघाचं उभं आयुष्य संगतीत गेलं त्यांना थोडंसं लगेच त्यांचं नाव पुकारलं की ते आलेच इकडं. आल्यानंतर आता त्यांच्यासारख्याचं वर्णन माझ्यासारख्या पामराने, म्हणजे गेलेला महात्माच झाला आणि हा पामर झाला. त्यांचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. एवढं म्हणतो पहिल्या जागेवर जाऊन बसतो का नाही, फक्त उभा राहिलं तेवढं म्हणत असतो. आता माझ्यासारख्याने त्यांच्यासारख्याचं वर्णन काय करावा. आणि जे पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतो, आम्ही बालवाडीपासून दोघं बरोबरच होतो, मराठी शाळेतही बरोबर होतो, नंतर कॉलेजलाही बरोबरच राहिलो, कॉलेज संपून गावाकडेही बरोबर आलो, राजकारणातही दोघं बरोबर राहिलो, दोघांनी मिळून गावचं सगळं. आता वाटोळ्याचं कोण सांगतंय बुवा, दोघांनी मिळून आम्ही गावचा असा विकास केला, अमकं केलं ढमकं केलं. तो इतकं सांगतो, खालून कोणाला तरी म्हणावं लागतं तात्या, तरी ते मग थांब रे बोलू दे थोडंसं. उभा राहिलं तेवढा पुरतं म्हणत असतो. आता माझ्यासारखीने त्यांच्यासारख्याचं वर्णन काय करावा. आणि सुरुवात केल्यानंतर जसं लांबलचं काहीच्या काही वर्णन करतो, दृष्टांत सोडून द्या, तसं महाराज म्हणतात संताचा महिमा वर्णन करू गेलो तो शब्द अपुरे पडतात. शब्द सुचत नाही, बोलण्याची सीमा हद्द बाउंड्री संपते झाली बोला याची. पण महाराज जिथपर्यंत शब्द सुचतात तिथपर्यंत तरी आम्हाला संताचा महिमा वर्णन करून सांगा म्हटल्यानंतर जो महाराजांनी संताचा महिमा वर्णन केला तो आलिंगनाचा महिमा आहे. आलिंगन घे
इथे जो महिमा वर्णन केला तो आलिंगनाचा महिमा आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. तसा संताचा महिमा अनेक वेगवेगळ्या प्रकाराने वर्णन संत वाङ्मयामध्ये केलेला आहे. तसा मुख्य 8 प्रकाराने वर्णन केला. किती प्रकाराने? 8 प्रकाराने. हा, चरणाचा महिमा वेगळा, भेटीचा महिमा वेगळा, त्या महात्म्यांचे चरण नुसते दृष्टीने पाहिले त्याचा महिमा वेगळा, संगतीचा महिमा किती झाले, हा, हस्तकृपेचा महिमा वेगळा, नेत्रकृपेचा महिमा वेगळा, अंतकरण कृपेचा महिमा वेगळा आणि आलिंगनाचा महिमा वेगळा आहे. विढाला सगळ्या प्रकारचा नाही सांगत, पुढे बहुत हा आपलं मध्ये गेला ना थोडासा टाईम, हा त्याच्यामुळे आपलं तुम्हाला एक एक प्रमाण सांगून जातो पुढे. त्याला चरणाचा महिमा आहे काय? वासनेचे बीज जळून गाय, वासनेचे बीज चरणाचा महिमा. संत चरण रज लागता वासनेचे बीज. चला भेटीचा महिमा आहे त्यांच्या. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पण कधी झाली या भेटी हरिदासाची. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पण कधी झाली या भेटी. भेटीचा महिमा आहे. चला त्याच महात्म्याचे चरण नुसते दृष्टीने पाहिले त्याचा महिमा आहे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. किती झाले? संगतीचा महिमा. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला माया. हात ठेविला प्रसाद देऊन केले सुखी. चला सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांची ज्ञानेश्वर महाराजावर जी कृपा झालेली ती अंतकरण कृपा आहे. ही हृदयची परंपरेने आलेलं ज्ञान, अर्थात ते नुसते बंधू नाही, गुरु आहे.
म्हणजे निवृत्तीनाथांची ज्ञानोबरायवर जी कृपा झाली ती अंत करून कृपा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाची गावबावर झाली ती कोणती? कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी. हा राहिलेलं रामायणाचं उत्तरकांड कोणी पूर्ण केलं? बर गावबा तिथं गेलेला आहे म्हणजे नाथ महाराज अधिकारी आहे, संत आहे, ज्ञानी आहेत, त्यांचा सहवास घडेल, तिथं काही आपल्याला ज्ञान प्राप्त होईल म्हणून गेलेला आहे का? हा कशाला? हा मग तसे महाराजापाशी बरेच राहिले ना तसे. हा हा महाराजांपाशी राहिले बरेच. मदन महाराजाजवळ भाऊजवळ बी बरीच माणसं होते ते, खाऊन पिऊन टचून राहिले बिचारे, म्हणजे केलं नाही काय. विठाला विठाला त्या बाबतीत महाराजांचं दातृत्व काही वेगळं होतं. कारण चातुर्मासातलं अन्नदान ते त्यांनी सुरू केलं. म्हणजे मला तर असं वाटतं कमीत कमी, आता नवीनचा विषय सोडून द्या, पण जुन्या जे जे कीर्तनकार छोटे मोठे कमी अधिक शिकलेले असतील त्यातल्या कमीत कमी 60% महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी अन्न खाल्लंय. कुणाचं? महाराजांचं. आणि आता आपल्या तालुक्यातूनही धान्य जात होतं त्या काळात, आणि मालेगाव तालुक्यातूनही भरपूर धान्य येत होतं. अजूनही ती लोकांची तेवढीच श्रद्धा आहे महाराजावर, तेवढीच प्रत्येकाच्या घराघरात फोटो आहे मालेगाव तालुक्यात. विठाला विठाला. गावबा तिथं खाण्याच्या निमित्ताने नाथबाबाकडे राहिलेला आहे, पण झाली कृपा म्हणून ते उत्तरकांड पूर्ण केलं. कुणी? हा गावबाची गणना साधूत परंपरेत झाली, सामान्यात का? नाथांची झालेली कृपा आहे. आपुले पदी किंवा आपणा सारिखे करीती. हा आणि इथे अभंगामध्ये जो महिमा सांगितलेला आहे तो आलिंगनाचा महिमा आहे. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता. आता महाराज म्हणतात संताच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो. कोणता मोक्ष? सायुज्य मोक्ष. जे 4 मोक्ष सांगितलेले त्यापैकी सर्वश्रेष्ठ मोक्ष आहे सायुज्य मोक्ष, किंवा त्यालाच कैवल्य मोक्ष म्हणतात, त्याला जन्मभावरूप मोक्ष म्हणतात. अर्थात तो मोक्ष प्राप्त होतो संताच्या आलिंगनात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. पण इकडे वेदांत शास्त्राचा सिद्धांत असा आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. हा सिद्धांत आहे. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी. आणि महाराज तर म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. मग महाराजाचं मत काय खोटं आहे का? महाराजाचा गाथाही 5वा वेद आहे. आणि इकडे वेदांत शास्त्राचं जे मत आहे ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही हा सिद्धांतही खराच आहे. मग याचा संबंध कसा आहे? आहे का ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, पण ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो ते ज्ञान देणारे संत आहेत का देव? बोलत राहा थोडं. ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो तो ज्ञान देणारे संत आहेत का देव? संत आहेत. पण संत ज्ञान देतात, पण कधी? लग्नात भेट झाल्यावर, रस्त्यात गाठ पडल्यावर. रस्त्यात लग्नात संत भेटत नसतात, हबब भेटतील. आलं लक्षात? संत भेटत नाही, बहु अवघड आहे संत भेटी परित्या जगजेठी. करुणा केली. किंवा महाराजांनी अनेक दृष्टांत दिले. अशक्य कुटीतल्या महाराज म्हणतात गोष्टी शक्य होतील पण साधूची भेट होईल असं. चंद्र अमृत सुखे सेववेल आस्था जाता रवी धरवेल वाहे हेळ सागर तरवेल अशक्य कुटीतल्या गोष्टी आहेत. चंद्र अमृत सुखे सेववेल आपल्या दृष्टीने शक्य नाही. चंद्राचं अमृत सेवन करणं शक्य आहे का? पण महाराज म्हणतात कदाचित चकोर पक्षाचा जन्म प्राप्त झाला तर तो सेवन करत असतो. कदाचित शक्य होईल. किंवा आपण कोजागिरी पौर्णिमे दिवशी हात बतो ना,
कशात? हा, त्याच्यात तरी प्राप्त होईन अमृत ते. पण कधी? ते तापवायला घातलेलं आहे तोपर्यंत काही भजन कीर्तन नामस्मरण काहीतरी करत राहावं लागतं. नाही तर अर्ध्या राचा दूध, हे उठ दूध प्यायला, तो बापान ठेवलं रे अमृत, विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात कदाचित चंद्राचं अमृत सेवन करता येईल पण महात्म्याची भेट होईल असं. आस्ता जाता रवी धरवेल, आस्ताला म्हणजे मावळत्या दिशेला जाताला चालेला सूर्य थांबून घेता येईल. आपल्या दृष्टीने शक्य. आपण थांबवलं, थांबल का सूर्य? आपण फाट्यावर उभा राहिल्यावर गाडी सुद्धा हात केल्यावर थांबत. बरीच माणसं आहे त्याला कळत नाही ही काळी पिवळी का खाजगी कोणची. पण लोक इतके चॅप्टर आहेत. असलं एखादं गाभळ फाट्यावर असलं का मोटरसायकल, हो तिथं आल्या मला डबल जमतच नाही म्हणतो. हवाच गेलेली, आमचा माणूसच पुढे, मला इकडं जायचंय. म्हणजे आपण हात केल्यावर गाडी उभा राहत नाही. सूर्य थांबल का? पण अशक्य असंही नाही. याच भारतवर्षामध्ये काही महान पतिव्रता होऊन गेल्या की त्यांनी त्याला उगू दिलं नाही. कथाभाग पाहून घ्या. किंवा काही महात्म्याने स्वतःच्या लंगोटीने तिथं प्रकाश देण्याचं काम केलं. कथा पाहून घ्या. ज्ञानोबराईची उवी आहे मला वाटतं काहीतरी 10व्या अध्यायातली ती. एकाची छाती तापिणली एकी सृष्टीवरी सृष्टी केली. म्हणजे एकाच्या छातीने म्हणजे लंगोटीने तिथं प्रकाश देण्याचं काम केलं. म्हणजे असे महात्मे होऊन गेले. पण आपल्या दृष्टीने ते शक्य नाही. पण तरी महाराज म्हणतात चालेला सूर्य असताना थांबवून घेता येईल पण साधू भेटेल असं. बाहे हेळा सागर तरवेल, स्वतःच्या बाहुबलाने समुद्र पोहून पार करता येईल. आपल्या दृष्टीने शक्य. पण स्वातंत्र्यवीर सावरकरासारखे गेलेच ना पोहून पैल तीराला. तेही महाराज म्हणतात कदाचित शक्य होईल पण साधूची भेट होईल असं. मग होतच नाही का? होईल पण त्याला अनेक जन्मातली पाहिजे. काय? तिळ तिळ पुण्य साचा तरी हे बहुता नाम तुझे वाचिसी आतुडे समागम घडे. किंवा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. अनेक जन्मातली पुण्य असेल तर त्या पुण्याच्या बळावर भेट होईल. कुणाची? संताची. मग भेट झाल्याबरोबर ज्ञान का? नाही. पूर्व पुण्याच्या बळावर संताची भेट झाली तर महाराज म्हणतात अगोदर त्यांची करावा काय? तनु मनो जीवे सेवा करावी. हा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन उपदेक्षन्ति ते ज्ञानिन. त्यांची सेवा करावी. तनु मनो जीवे चरणासी अगरवत्ता करावी. हा, तेथ ज्ञानाचा तेथ सेवा. हा, सेवा करावी अगोदर मग मेवा मिळल. तेथ ज्ञानाचा तेथ सेवा हा दार मग तो स्वाधीन करी ओळगोनी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरबत्ता करावे दास्य. मग अपेक्षित ते सांगतील जे अंतकरण बोधिले संकल्पा. हा, मग त्यांची सेवा घडली. मग ज्ञानासंबंधाने प्रश्न केला तर ते आपल्याला काय देतील? ज्ञान देतील. आणि त्या ज्ञानाने प्राप्त होईल काय? मोक्ष. म्हणजे ज्ञान देणारे संत आहेत. त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईल अशा योग्यतेचे अधिकाराचे संत आहेत. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. कसा काय प्राप्त होतो? त्याचं कारण आहे ज्या महात्म्यांच्या आलिंगनात महाराजांनी मोक्षाची प्राप्ती सांगितली ते संत सामान्य नाहीत. मग ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे किंवा मोक्षाचे अधिकारी कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी या अधिकाराचे संत आहेत. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या अलिंगणात मोक्ष. अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. कसा काय त्यांच्या अलिंगणात मोक्ष? समाधान असे स्वतःला मोक्ष प्राप्त असणं वेगळं आणि स्वतः मुक्त असून इतरांना मुक्त करण्याचा अधिकार असणं वेगळं. पहा तुम्ही, महाराज म्हणतात तो मोक्ष आमच्या ताब्यात आहे. आम्ही ज्याला जाऊन प्राप्त हो म्हटलं तो त्याला जाऊन प्राप्त होतो. मोक्ष आम्हा घरी कामारी होय सांगू आईसी विठाला. तो आमच्या ताब्यात आहे. जसं आपण आपल्याकडे कामाला ठेवलेला मनुष्य आहे त्याला काय म्हणतो? गडी नौकर चाकर. तुम्ही सांगितलं रामू जा सकाळी शेतात,
मोटर चालू कर, पाणी भर, अमकं डमकं दमकं, घास काप, धारा, सगळं करतो का नाही? तुम्ही सकाळी बाहेर पडतानाच यादी देता त्याला कामाची, तो सगळं व्यवस्थित? का एखाद्या दिवशी असं म्हणतो, नाही मालक आजच्या दिवशी सगळं तुम्हीच करा, मीच जातो आता, असं म्हणतो का? नाही, जे सांगितलं ते तुम्हीच करतो का? तो तुमच्याकडे ठेवलेला आहे कशाला? त्याप्रमाणे महाराज म्हणतात, तो आमच्या ताब्यात आहे, आम्ही ज्याला जाऊन प्राप्त हो म्हटलं त्याला तो प्राप्त. पाठवला तेथ जाय पायकू जाईसा. त्याच्या अगोदरचं काय? पाठवला तेथ जाय पायकू. हा, हे पुढचं टोक आलं, मागचं काय आठवण. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्याला जाऊन प्राप्त हो म्हटलं तो त्याला जाऊन प्राप्त होतो. पाठवला तेथ जाय पायकू. नाही आठवलं ना? हा, संतोष महाराज हा? नंतर का जय विठ्ठल झाल्यावर सांगतो, नाही तर ध्यानात आलं. विठाला विठाला तो ताब्यात आहे. ज्याला जाऊन प्राप्त हो म्हटलं त्याला तो प्राप्त होतो. अर्थात तो आमच्या ताब्यात आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी अशा योग्यतेचे अधिकाराचे संत आहेत. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या आलिंगनात प्राप्त होईल. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संताच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो. पण पुन्हा इथं शंका अशी आहे, ठीक आहे संताच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो, पण आलिंगन कोणी द्यावा, कोणाला द्यावा? हा, एक तर वयात आलिंगनामध्ये वयात एक तर असावा काय साम्यता. वयात नसली तर किमान अधिकारात तरी असावी, तरच आलिंगन घडतं ना, बरोबर? हा, 70-75 वर्षाचं म्हातार आहे आणि 15-20 वर्षाचा मुलगा आहे, जमतं का आलिंगन? होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. नाही. बरं, वयाने दोन्ही सारखेच आहेत, पण एक क्लास 1 अधिकारी आणि एक त्याच्या हाताखाली बेल दाबली की फाईल नेऊन द्यायला आहे. वय दोघांचंही सारखं आहे, जमल का आलिंगन? का? वय सारखं आहे पण अधिकार सारखा नाही. त्याकरता अधिकार ज्या वेळेला योग्य सारखा असेल त्याच वेळेला घडतं. भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला आलिंगन दिलं, पण कधी? गीताशास्त्र सांगितलं, मोह निवृत्त झाला. हा, ती योग्यता प्राप्त झाली कधी? विठाला पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, पुढील साधावया कार्यार्थू. ही अर्जुनाची स्थिती तयार झाली. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याने त्याला दिलं काय? तोपर्यंत नाही. पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, पुढील साधावया कार्यार्थू. त्या योग्यतेला अर्जुनाचं जीवन प्राप्त झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने त्याला आलिंगन दिलं. अर्थात त्याकरता तुका म्हणे अंगे व्हावे ते तरीच महिमान. हा, अर्थात त्याच वेळेला ते आलिंगन घडतं आणि त्या संत महात्म्याच्या आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा कैसा संताचा महिमा. महाराज म्हणतात ज्या संत महात्म्याच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो अशा योग्यतेचे जे महात्मे आहेत, संत आहेत, जगात जिवडी म्हणून तीर्थ आहेत, ते पवित्र शुद्ध सुचिरभूत पुनीत होण्याकरता साधू जवळ येतात. पण कोणी असं म्हणेल महाराज तीर्थ तर मूळचे पवित्रच असतात, शुद्ध असतात, सुचिरभूत असतात, त्या तीर्थाला काही मलिनपणा येतो का? तीर्थ काही अपवित्र होतात का? अमंगळ होतात का? तर ऐका, तीर्थ हे पवित्र आहे, शुद्ध आहे, सुचिरभूत. आपण जाऊन तीर्थात स्नान करतो ते पवित्र म्हणून का? पवित्र म्हणून. हा, तिथं गेल्यानंतर घेतो आपण शुद्ध म्हणून का? शुद्ध म्हणून. तीर्थ पवित्र आहे, शुद्ध आहे, सुचिरभूत आहे, पण
त्या तीर्थालाही मलिनपणा येतो, तीर्थही अपवित्र होतात, तीर्थही अमंगळ होतात. कधी पापी माणसाने जाऊन केलं काय स्नान, त्याचं जातं, तो धुतल्या तांदळासारखा होतो, पण त्याचा परिणाम तिथं तीर्थ होतो. आता आषाढीला 18, 19, 20 लाखाच्याही पुढं वारी भरते का नाही? हा, आता हे 20 लाख हे निष्ठावंत हाडाचे वारकरी का तिथं आलेले? होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. नाही, 50% गडी इकडं वर्षभर नको ती कुटाणं करून तिथं गर्दी करायला आलेली. बरं, तिथं गेल्यावर त्यांच्या मागे काही दिंडीचा कुठं नाही, कीर्तनाचा नाही, काही नाही. सकाळच्या हय चला चंद्रभागेला, ती टोळीची टोळीच निघते ती. दशमी, एकादशी, द्वादशी 2-3 दिवस चंद्रभागेची आंघोळ करता, एकदम धुतल्या तांदळासारखी गडी होते. द्वादशी सोडून एकदा माघारी आले का पुन्हा दुसऱ्या आषाढीपुरून पर्यंत बे पुन्हा बिनगोर होतात. पण त्याचा परिणाम चंद्रभागे होतो, त्याचा परिणाम इंद्रायणी होतो, त्याचाच परिणाम गोदावरी होतो. त्या तीर्थाला मलिनपणा येतो, तीर्थ अपवित्र होतात, अमंगळ होतात. पण त्याच तीर्थाला पुन्हा पूर्ववत होण्याकरता जगात एकच स्थान आहे, ते साधूचे चरण आहेत. विठाला 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 खरा विठाला. म्हणून पवित्र, शुद्ध, सुचिरभूत होण्याकरता पर्व काळाचा विचार करून तीर्थ साधूच्या चरणाजवळ येतात. काळ तीर्थे पर्व काळ, 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 तीर्थे पर्व काळ. अवघे पायाचे सकळ, अवघे पायाचे सकळ, तीर्थी पर्वकाळ, अवघी पायापे सकळ. पर्व काळाचा विचार करून तीर्थ तिथे येतात, किंवा त्याच अनुषंगाचे अर्थाचे अनेक प्रमाण रोज आपण म्हणतो, ऐकतो. तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. ठाया येती पुनीत व्हावया. पण कधी पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. पर्व काळाचा विचार करूनच जगातली तीर्थ तिथे येतात, किंवा त्याच्याही पेक्षा प्रत्यक्ष भगवान शंकर पुरावा सांगतात ना. शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान काळी, येती पुंडली गाजवळी, पुंडली गाजवळी, करती आंघोळी चरण ऐसी पंढरी, त्याती ऐसी पंढरी.
शंकर सांगे ऋषी जवळी. हा पुरावा सांगणारे सामान्य नाहीत, सांगतात तेही सामान्य नाही, ऋषी मुनींना सांगतात. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान काळी, येती पुंडलिका जवळी. आणि काय करतात? वंदिती. हा म्हणून इथे महाराज म्हणतात अशा योग्यतेचे महात्मे संत आहेत, त्यांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ पर्व काळाचा विचार करून येतात. तीर्थी पर्व काळ अवघी पायापे, ऐसा संताचा महिमा. भजन करा विठोबा रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ गुरुवर्य मदन महाराज. ढोबा ढोबा ढोबा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची. ज्यांच्या चरणाजवळ जगातली तीर्थ पर्व काळाचा विचार करून येतात, ज्यांच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो, असे जे महात्मे संत आहेत, अशा संताची सत्पुरुषांची महात्म्याची आपल्या जीवनामध्ये सेवा घडली. पण काही माणसाचा संकोच करतात, महाराज आमच्या जीवनामध्ये साधूची सेवा एवढी घडली पण आमच्याकडून देवाची काही सेवा घडली. महाराज म्हणतात देवाची नाही सेवा घडली तर ना घडू द्या, संताची सेवा घडली तरी ती प्राप्त होईल ना. तुका म्हणे देवा, 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 म्हणे देवा, तुका 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 म्हणे देवा. त्यांचे केले पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, सत्केला पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा, ऐसा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे, ऐसा संताचा महिमा. कैसा अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी, ऐसा संताचा कैसा संताचा महिमा. तीर्थे पर्व काळावघे पायापे, ऐसा संताचा कैसा संताचा महिमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संताचा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली, असो या अभंगाचा शब्दशार्थ थोडक्यात मी माझ्या अल्पमतीने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संताचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, दादा बसलेत आता एकूण
सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देणार आहोत. 9 वाजले. थोडक्यात नेम म्हणून भैरवीची चाल होईल. पुढचं काही नियोजन असेल ते सांगितलं जाईल. चला, कोण म्हणतंय? संपत बाबा य. तुका म्हणे देवा, 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 त्याची केल्या पावे सेवा, ऐसा संता चा महिमा, ऐसा संता चा महिमा, त्याची केल्या पावे सेवा, त्याची केल्या पावे सेवा, ऐसा संता ऐसा संता महिमा. झाली बोला झाली बोला, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.